नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चालू आहेत गणपती बाप्पाचे 10 दिवसाचे उत्सव आणि सर्वजण मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचे उत्सव साजरे करीत आहेत. आज मी तुम्हाला याच गणपती बाप्पाचा महत्त्वपूर्ण उपाय सांगत आहे. रिद्धी सिद्धी शुभ लाभ ह्या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी गणपती बाप्पांचा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 3 मोदक. हे मोदक आपल्या घरातूनच बनवलेले असावे आणि मंदिरात जाताना आपल्या घरातूनच घेऊन जावेत. शक्यतो हे मोदक रात्री बनवून ठेवा आणि सकाळी घेऊन जा. आपल्या घरातील सर्वांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि ते मोदक घेऊन मंदिरात गेल्यावर गणपती बाप्पाच्या डोकी खांद्यांवर 2 मोदक ठेवा आणि गणपती बाप्पांच्या पायाजवळ 1 मोदक ठेवा आणि गणपती बाप्पाला तिथे मंदिरात जर 7 चक्कर मारता आले तर मारा, नाहीतर स्वतःभोवतीच 7 चक्कर मारा. असे करून गणपती बाप्पाचा ओम गम गणपतये नमः हा मंत्र 11 वेळा म्हणून ते 2 खांद्यावरचे मोदक घेऊन बाहेर पडा. बाहेर आल्यानंतर ते मोदक पहिली जी एक गरीब व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीला द्या आणि दुसरा मोदक पक्ष्यांना टाका. असे केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता जाईल, निगेटिव्हिटी निघून, नकारात्मक ऊर्जा निघून आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. मनशांती, सिद्धी, बुद्धी, समाधान, शांतता या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी हा पॉवरफुल उपाय आहे. त्यासाठी हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा. हा उपाय केल्यामुळे सर्व मनातील वाईट गोष्टी निघून जातात आणि आपल्याला गणपती बाप्पाचे खूप सारे आशीर्वाद मिळतात. करून बघा, अनुभव नक्की येईल. फक्त इच्छा एकच आहे की उपाय करताना तो उपाय मनापासून करावा. कोणतीही मनात शंका ठेवू नये. मनात शंका आल्यास उपायाचा काहीही उपयोग होणार नाही. केव्हाही उपाय करताना मनात अनेक शंका येतात. या शंका येऊ नयेत त्यासाठी आधीच मनामध्ये मेडिटेशन करून ठेवा. मन एकाग्र करून ठेवा. मन एकाग्र केलं तर कोणताही उपाय सहजपणे मनोभावे पूर्ण होतात. हे अनुभव हे आपण स्वतःच घ्यायचे असतात. मंत्र म्हणतानाही व्यवस्थित म्हणायचे. तेही मंत्र पॉवरफुल असतात आणि गणपती बाप्पापर्यंत बरोबर पोचतात. फक्त उपाय करताना आपले मन एकाग्र असणे आणि आपल्या इच्छा प्रबळ असणे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. धन्यवाद.